नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का कॅनडामध्ये एक असा खजिना आहे ज्याला लिक्विड गोल्ड म्हणतात. पण थांबा, हे काही सोनं चांदी नाही. ही तर झाडापासून मिळणारी एक गोड गोष्ट आहे. याला लिक्विड गोल्ड का म्हणतात? कारण त्याचा रंग आणि किंमत दोन्ही अगदी सोन्यासारखं आहे. आणि गंमत म्हणजे याचा एक क्लू कॅनडाच्या झेंड्यावरच लपलेला आहे. हे पान आहे मेपलचे झाडाचं आणि याच झाडातून मिळतो तो गोड खजिना. कनेडियन लोकांसाठी हे फक्त खाणं नाही, तर त्यांच्या देशाचा अभिमान आहे, एक प्रतीक आहे. हे सिरप बनवण्याची कला खूप खूप वर्षांपूर्वी कॅनडाचे मूळ लोकांनी शोधली होती. पण झाडं इतकी गोड गोष्ट बनवतात तरी कसे? हे तर एखाद्या जादूसारखं वाटतं, नाही का? सोपं आहे. उन्हाळ्यात झाडं साखर बनवतात आणि वसंत ऋतूत तोच गोड रस वाहू लागतो. या गोड पाण्याला साप म्हणतात. समजा की हे झाडाचे रक्तच आहे, ज्यामुळे ते जिवंत राहतं. शेतकरी झाडाला त्रास न देता एक छोटंसं छिद्र पाडून हा रस थेंबा थेंबाने गोळा करतात. आणि हे सिरप इतकं किमती आहे की कॅनडात याची चक्क एक बँक आहे. आणि म्हणूनच एकदा याच बँकेवर इतिहासातील सगळ्यात मोठा दरोडा पडला होता. चोरांनी तब्बल 3,000 टन सिरप चोरलं होतं. विचार करा, कितीतरी ट्रक भरले असतील. आणि या सिरपची किंमत किती होती माहितीये? तब्बल 150 कोटी रुपये. ही कॅनडाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी आणि महागडी चोरी ठरली. हे सिरप बनवायला खूप कष्ट लागतात, कारण त्यासाठी भरपूर रस लागतो. तब्बल 40 लिटर रस उकळल्यावर कुठे जाऊन 1 लिटर सिरप बनतं. सीझनच्या सुरुवातीला मिळणारे सिरप सोनेरी रंगाचे असते आणि नंतर मिळणारे जरा गडद आणि जास्त गोड असते. आणि यासाठी धीर पण खूप लागतो, कारण रस काढण्यासाठी झाड कमीत कमी 40 वर्षांचं असावं लागतं. हे साखरेपेक्षा खूप हेल्दी आहे. यात आपल्या शरीरासाठी चांगले अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात. आणि एवढंच नाही, मधापेक्षा यात कॅलरीज कमी आणि आपल्यासाठी महत्त्वाची मिनरल्स जास्त असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातलं 75% मेपल सिरप एकट्या कॅनडात बनतं. तर पुढच्या वेळी हे सोनेरी सिरप बघाल, तेव्हा त्याचा झाडापासूनचा हा भन्नाट प्रवास नक्की आठवा. ही गोड गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.